आम्ही मात्र वरचे पैसे भरले, सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो। ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील, ही कर्जमाफी जशी पुढे जाईल, आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही बाकी सगळे शेतकरी, मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईल, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो। वारंवार 3-3 वेळा आपण कर्जमाफी करत असताना कुठेतरी कर्ज भरण्याची जी काही सिस्टीम आहे, ती सिस्टीम ही कोलॅप्स होऊ नये, की सरकार कर्जमाफी करणारच आहे अशा पद्धतीची भावना तयार होऊ नये म्हणून काही उपाययोजना याच्यात समितीने सांगितल्या, त्या उपाययोजना आपण केल्या। पण ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसं एक याच्यात उपसमिती केली आहे, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्या उपसमितीत आहेत। आम्हाला सगळे अधिकार या उपसमितीला मिळालेले आहेत। या उपसमितीच्या माध्यमातून ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे, ते सगळे अधिकार आम्हाला दिलेले आहेत। त्यानुसार त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ। मार्केटमध्ये येऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचं प्रमाण जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात वाढलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतायत सरकार प्रयत्न करतंय आणि करतंय, त्याबद्दल आमची तक्रार नाही। पण अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी रेड करतात, जे सापडतात 8-9, माझ्या आष्ट्यात 8 जणांची अटक झाली आणि शेवटी दोघांच्याच नावाने गुन्हा नोंदवला, 6 जण सोडली। डीएसपीना माहित नसेल, हे खालच्या खालीच उद्योग चालतात। त्यामुळे पोलिसांनी एकदा अरेस्ट केला आणि त्यातला जो मेन कल्प्रिट आहे, जो त्या भागात ऑपरेट करतो, त्याचं नाव बाजूला काढलं। असे उद्योग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालतात। त्यामुळे पोलिसांच्या, सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, पण पोलिसांच्यात हप्तेखोरी करणं हा एक सोर्स ऑफ इन्कम झालाय पोलीस स्टेशनचा। आणि म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय म्हणून आपणाला माझी विनंती आहे की या ड्रग्जच्याशी संबंध असणारे जे पोलीस सापडतील, जे पोलीस अशा ड्रग्जच्या गुन्ह्यांना मागे घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करावं, चौकशी करून बडतर्फ करावं। हा आकडा किमान 1000चा जाईल, हे टार्गेट तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला द्या, बाकी सगळे ड्रग्ज कमी होतील। दुसरं, नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे। नार्कोटिक सेलचं काम कुठंच दिसतंय, काय त्यांनी ऍक्शन घेतली? आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो, पोलीस काय त्यात फार एक्सपर्ट नसतात। आता आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे। मी तुकाराम मुंडेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवतायत, काहीतरी करा म्हणून। ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागलेत आणि मुलं मागवतात। आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंक मधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते। म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर